मरुआई विरुद्ध दांडेश्वर या सामन्यातील सामनावीर आहे हर्षद तेली यांनी मंचावरती येऊन आपला पारितोषिकचा कलेक्ट करायचा स्वीकार करायचा आहे. चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. मी दांडेश्वर संघाला विनंती करून कृपया आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे आणि कुटेगलीला विनंती करून कृपया आपले सलामीचे मानव तो बघ मी सर्व प्रेक्षकांना विनंती करून कृपया मैदान खाली करायचं आहे. राहुल राहुल सगळ्यांचे पाय आतमध्ये साईडला बसले आहे. हे तन्मय हातो रे जयू बॅट्समॅन पाठव लवकर जयू. अरे जयू टाइम नाही बॅट्समॅन पाठव. असेच मॅन ऑफ द मॅच दिलं आहे प्रथमेश बाळासाहेब तूच गजामा. आणि गेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत आमचे हर्षद तेली. अभिनंदन. आणि ते दोन शब्द आपल्याला संबोधित करतील. कसं वाटलं तुम्हाला ही टुर्नामेंट खेळून? तर खूपच चांगलं वाटलं. आणि जय सोमागा क्रिकेट क्लब चांगली टुर्नामेंट ऑर्गनाइज केली. हर वर्षात ते करतातच आणि या वर्षात तर खूपच चांगली टुर्नामेंट ऑर्गनाइज केली त्यांनी. धन्यवाद हर्षद तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आता सामन्याला सुरुवात होत आहे. मी दांडेश्वर संघाला विनंती करीन कृपया आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे. श्रीराम आणि दांडेश्वर या टॉस होणार आहे तुमच्या दोघांचा. करण कुटेवाला यांनी मंचावरती यायचं आहे. WPL मध्ये ज्यांनी लाईव्ह युट्यूब केलं होतं करण कुटेवाला यांनी मंचावरती यायचं आहे. लाईव्ह केलेलं काय? अरे लाईव्ह म्हणजे नॉर्मल युट्यूब मध्ये ऑप्शन होतं ना WPL चा. लेट कैसा है? कल नहीं दिखा, कल छुट्टी था. अच्छा सुंदर असा फटका एक धाव. वो शॉर्ट हो गया कुछ नहीं उसने अभी वो बनाया चार चेंडू. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. विशाल पद्माकर. आजच्या दिवसात जो हा बंजारा वाजत आहे या बंजाराची व्यवस्था विशाल पद्माकर यांच्याकडनं करण्यात आलेली आहे. त्यासाठी विशाल पद्माकर यांचे जय सोमा काका क्रिकेट क्लब यांच्यातर्फे खूप खूप आभार. मानव तीन चार साल हो गए लोग खेल रहे. गैरिस तो वो गन्या लोग हैं, ये बच्चे लोग हैं. गैरिस थोड़ी स्कोर 8-8 संघाची धाव संख्या झाली आहे 8. लाइव चालू है.
इसमें 8 रन कौन लिख रहा है? अरे तो लाइव है, यूट्यूब लाइव है। अरे तो है ना इधर स्कोरर, नहीं इसमें कैसा आ रहा है? तो वो डाल स्कोरर रहा है है हाँ। संघाची धाव संख्या झाली आहे 9. इसमें कैसा दिखता है? चेंजेस करते हैं ना। सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण तिथे. चिंता यांचं खूप सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू, ये कुठे गल्ली सुंदर असा फटका हर्षद पिंगे यांचा. एकाच धावात समाधान मानावं लागेल. नहीं नहीं लोगो नहीं होगा, नहीं है लोगो दोनों का भी नहीं है। पंचांचा निर्णय 9 बॉल 1 अवांतर धाव. मालूम है छोड़, अभी तो छोटे लोग 4-4 चेंडू. हाँ बोलो, अपने नाम नहीं ले सकता, इतना है अपने पास। बस जानते वो लाइन ही मैंने छोड़ दिया है, मैंने अभी नहीं करते छोड़ दिया। और मेरे को पता है, मेरे को कैसे भी नहीं करता है, लेकिन मैं नहीं करता है। हाँ, नहीं मेरे पे रहते तो कैसा घुसरा है ना अंदर, बाहर निकल सकता है। दुसऱ्या षटकानंतर संघाची एकूण धाव संख्या झाली आहे 15. अरे मेरे लोग मेरे को इतना इरिटेट करते हैं। 2 साल 2-3 साल पहले मेरे पीछे ऐसे देखा मैं खाल्लं मनीष याला हाईट आहे मनीष टेबल आहे संकष्टी नाही आपलं पहिला पोरं काल जसंच केलंय आज लास्ट है का उन्होंने लास्ट आज काल होती 20 किलो टोप टाकलं काल पण अरे वावितान लाई रे वीरू तामुंशी मार 6 मारशील ना, ये थोडं लेट आहे, 2 बॉल लेट आहे. सुंदर फटका आणि हे बाद झालेल्या वीरू. उलटाच घेवाचा बॉल आपण बोलते रे इसे इधर थोड़ा लेग साइड है नहीं ना, तो थोड़ा क्रॉस जाता है. संघाची धाव संख्या झाली आहे 16. 3 चेंडू शिल्लक. चल कौन सा चिप है? 10 to 7 है कल ये ना इसका ऑफ है अच्छा, हमको इसका रेट स्टार्ट तो घर से है कि ऑफिस है? बर अच्छा है. महीना गए ना पंचांचा निर्णय वाईड बॉल अवांतर धाव. मैं भी कभी परसों ही लेके गया था, फ्राइडे था ना मम्मी को चेकअप के लिए, अभी 2 महीने के बाद मिला. अभी हो गया, थोड़ा चलती है ना अभी. वाईड बॉल. रोका तो हो गया था. तो था नहीं ऑफिस से नहीं था, क्यों नहीं उसमें मम्मी का नहीं है, सिर्फ स्पाउस है ऑफिस. डैडी ने किया खर्चा. अरे वो एक्सपायर हो गया था, डैडी का था, डैडी रिटायर हो गया, उसके बाद उसने उतना चेक नहीं किया, 4-4.5 गया. अभी भी दवाई बिवाई में जाता ही है. सुंदर असा फटका. थोडं गच्चार क्षेत्ररक्षण झालं तिथे. फलंदाज 2 धावा काढण्यात यशस्वी. ईश्वर जेवढा तू अरे अजून तक मैं धुरंधर गया नहीं
तू बोला साहिल के साथ, अपना साहिल के साथ आने वाला था, उसने जाने ही नहीं दिया था, ये काम है वो। स्कोर स्कोर 21 संघाची धावसंख्या झाली 21. शेवटचा चेंडू, पंचांचा निर्णय, नो बॉल. नो बॉल, पंचांचा निर्णय अंतिम राहील. 23 जाईल नाही हो. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 23. शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर फटका, सीमारेषा पार, षटकार. एक दिन छुट्टी था, फ्राइडे सैटरडे संडे। मेरे को भी मूवी जाने का नाम ही नहीं हो रहा, हम लोग को प्लान ही नहीं हो मेरे रहा। को अभी वापस फ्राइडे को छुट्टी ले रहा है मंडे को ट्यूसडे को भी छुट्टी है, डिपेंड कर रहे हैं. हाँ, तुम लोग को रहता है ना। सुंदर चेंडू, त्रिफलाची झालेले आहेत सागर. मैं अभी पेपर डालने वाला था। अरे नहीं रे, प्रमोशन ही नहीं कर रहे हो। 4 साल 7 साल हो गया, 4 साल से एग्जाम पास हो रहा हूँ, इंटरव्यू में मार इंटरव्यू का क्रैक इसी कर रहा हूँ, रहते फिर भी नहीं दे रहे, दिमाग खराब हो गया। मैं लास्ट आईजेबी के लिए रुका है, हुआ तो ठीक, नहीं तो छोड़ो, आणि झेलबाद झालेले आहेत. मेरे छोड़ो ना। आईजेपी भी नहीं दे रहे. आईजेबी नहीं दे रहे ना भाई, मतलब क्या मेरे प्रोसेस में नहीं ऐड है अभी सीनियर, मेरे को जाने ही नहीं दे रहे। पेपर डालने पे संघाची धावसंख्या झाली 29. पेपर डालने के लिए दूसरा भी नहीं पाया। अरे 5 दिन और क्लियर कर रहा हूँ अभी इंटरव्यू का, खुद भी नहीं हो रहा क्लियर। नवीन फलंदाज आले आहेत गौरव. ऑफच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, एकाच धावात समाधान मानावं लागेल. कैसा मारेगा फाउंटेन. अरे दो बॉल के लेफ्ट की सीधा सीधा 6 आएगा। नो बॉल डेड बॉल. ये पाने को मस्त है चांस, स्लो बॉलर है। पंचांचा निर्णय, वाईट बॉल, आणखी एक अवांतर धाव. आणि हवेत मारलेला चेंडू, सीमारेषा पार, षटकार. Disconnected. खूपच सुंदर चेंडू. लास्ट बॉल ना. शेवटचा चेंडू, पंचांचा निर्णय, नो बॉल. हो कवरे 39 धावांचं आव्हान आहे दांडेश्वर संघाला. श्रीराम संघ व दांडेश्वर संघ दोन्ही संघाच्या कर्णधाराने मंचाजवळ नाणेफेकीसाठी यायचंय. मंदार व हर्षद दोघांनी मंचाजवळ नाणेफेकीसाठी यायचंय. ये लोग नहीं किए सर. आणि दांडेश्वरचे कर्णधार कुठेही असेल त्यांनी मंचाकडे नाणेफेकसाठी यायचं आहे. टॉस तो आईला बघ. मी दांडेश्वरचा कॅप्टन हर्षद यांनी नाणेफेकीसाठी यायचंय.
जितेन तांडेल खेळते का टॉस सोडून द्या आम्हाला. ए फैज ए फैज देवान देवान आणि दांडेश्वर दांडेश्वरचे आणि इथे श्रीराम आणि दांडेश्वर यांचं टॉस होत आहे. मी जितेन दांडेल यांना विनंती की त्यांनी त्यांचा टॉस उडून द्यायचा आहे आणि निर्णय ताबडतोब इथंच कळवायचा आहे. काटा येला आणि इथं दांडेश्वर टॉस जिंकलेली आहे. जितेन तांडेल धन्यवाद टॉस करून दिल्याबद्दल. आणि आपला निर्णय सांगायचा आहे बॅटिंग बॅटिंग. आणि इकडं दांडेश्वर संघाने बॅटिंग घेतलेली आहे. आता ही 40+ एक्झिबिशन मॅच लवकरात लवकर चालू करायची नम्र विनंती. कुठे गल्ली कृपया आपल्या क्षेत्ररक्षण सज्ज करून सामन्याला सुरुवात करा. सात्विक चावरी कुठे आहेत त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. सात्विक चावरी तो रनर आहे ना विनू विनू भाऊ भाऊ काय आहे तो आपला स्वप्न 39 अरे मेरे पास दिन है यार. सुंदर फटका, एक डाव. बनाया है सौली तो खतरनाक है लोग. अच्छा मैं ये सुंदर चेंडू, एक डाव. मस्त आहे रे. आपण यायला असं बनवू शकतो. सोमा काका देऊची हॅट याच्या निघाले की करवता पण काही दावड जाते तेच जास्ती जावाचे सुंदर फटका. भाऊ स्वप्ने शिंदे. हे एक मॅच बोल ना जरा. शेवटचा चेंडू, धावसंख्या झाली आहे 9. उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे आणि इथे एका धावात समाधान मारायला लागेल. धावसंख्या झाली आहे 10. सिद्धू दानू बॉलिंगला आला ना हॅट्रिक जिल्हे ते गणेश जग्गेकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक आणि इथं एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 10. आणि विनू पादरे यांना स्वर्ण संधी, हर एक 6ला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय अश्विन नामेकडनं. आणि आता संघाची दुसरं शतक घेऊन येत आहेत किशोर उच्चबार्या. किशोर उच्चबार्या उत्कृष्ट गोलंदाजी केली त्यांनी WPL सीझन मध्ये. आता पाहूया आता आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. आणि पंचांचा इशारा 9.
धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 11. उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे विनोद यांनी आणि 100 रुपयाचा पारितोषिक पत्कारलेला आहे त्यांनी. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 17. एक चेंडूमध्ये धावसंख्या झालेली आहे 17. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत विनू पादरे आपल्या संघासाठी. आणि किशोर यांचा आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी केले. एक रन डिक्लेअर. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 18. 2 चेंडूमध्ये. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे किशोर. निर्धाव राहिला चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली 18. 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली 18. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत किशोर आपल्या संघासाठी. आणि इथं हा 4था चेंडू पण निर्धाव राहिला त्यांचा. आणि 4 चेंडू नंतर धावसंख्या झाली 18. उत्कृष्ट अशी फिल्डिंग करत आहे मोरेश आपल्या संघासाठी. मोरेश बुगरा यांनी उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि हा शेवटचा चेंडू किशोर यांच्या संघातला. पंचांचा इशारा नो. रनआउटची अपील आणि ते पंच निर्णय घेत आहेत. मोरेश तुम्ही स्टंप लावा ते निर्णय देतील. आणि पंचांचा इशारा कळवायचा आहे तर पंच काय आहे नो आहे ना. आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 19. शेवटचा चेंडू किशोर यांच्या षटकातला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत किशोर उच्चभारे आपल्या संघासाठी. आणि धावसंख्या झाली 19. शेवटचा चेंडू किशोर यांच्या षटकातला. आणि उत्कृष्ट गोलंदाजी केली किशोर यांनी. हा चेंडू निर्धाव राहिला. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली आहे 19. 2 षटकानंतर झालेली आहे 19 अशी धावसंख्या. 2 षटकामध्ये 20 रनांची आवश्यकता दांडेश्वर संघाला. 2 षटकामध्ये 20. कृपया करून लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करायच्या कुठे गल्ली यांनी. सामन्याला इथं सुरुवात होत आहे. सागर ना नाव हर्षद किंगे सॉरी. आणि संघाची तिसरी आणि स्वतःची पहिली अशी षटक घेऊन येते हर्षद पिंगे. उत्कृष्ट असं गोलंदाजी. डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत व धावसंख्या झाल्या 20. आणि आता लेगच्या साईडनी क्षेत्ररक्षणला आलेले आहेत जयानंद खाचे. दुसरा चेंडू मार्गस्थ. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे खंडू बुरा यांनी. हा तिसरा चेंडू मार्गस्थ. आणि इकडं गचाळ असं क्षेत्ररक्षण जयानंद खाचे यांचं. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 22. 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे 22. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे हर्षद पिंगे आपल्या संघासाठी. आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 23. काय आपल्याला फाटते की यान फाटते लाईव्ह मध्ये.
4 चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे 24. 4 चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे 24. 5वा चेंडू मार्गस्थ. उत्कृष्ट असा फटका मारला एकदा. गचाड असा क्षेत्ररक्षण. 2 रन डिक्लेअर गेलेले आहेत. धावसंख्या झाली आहे 26. शेवटचा चेंडू ना. शेवटचा चेंडू हर्षद यांच्या षटकातला आणि गौरव चाचर यांनी गचाड असं क्षेत्ररक्षण केलं. शेवटचा चेंडू लास्ट बॉल टू गो. हर्षदच्या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या 24 आहे ना. धावसंख्या आहे 26. 26. शेवटचा चेंडू हर्षदच्या षटकातला 26. 7 चेंडू मध्ये 13 धावा पाहिजेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. निर्धाव राहिला चेंडू आणि आता 6 चेंडू मध्ये 13 रनांची आवश्यकता आहे दांडेश्वर संघाला विजयी होण्यासाठी. मी श्रीराम स्पोर्ट्स क्लब आणि दांडेश्वर यांना विनंती करीन आपले खेळाडू सज्ज ठेवावे. यानंतर तुमची त्वरित मॅच खेळवण्यात येणार आहे हे लक्ष ठेवावे. आणि आता विनायक पादरी तुमच्या इकडं पारितोषिक जमा झालेलं आहे. माझ्या हातात आहे. खेळ संपल्यानंतर तुमचा पारितोषिक घ्यायचा आहे. 1 षटकासाठी तुम्हाला 100 रुपयाचं असं पारितोषिक आलेलं आहे. शेवटचं षटक घेऊन येत आहेत अमित नामे विरू आपल्या संघासाठी. 6 चेंडू मध्ये 13 रनांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू मार्गस्थ आणि इकडे डिक्लेअर झोन मध्ये 1 रन. धावसंख्या झाली आहे 27. 5 चेंडू मध्ये 12 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे अमित नामे उर्फ विरू आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असा फटका मारला विनू पादरे यांनी. गचाडचं क्षेत्ररक्षण आणि आता चोरून 2 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. धावसंख्या झाले 29. 2 चेंडू नंतर धावसंख्या झाली 29. उत्कृष्ट असं गोलंदाजी फटका मारून घेतलेला आणि एका धावात समाधान मानायला लागेल. धावसंख्या झाली आहे 30. 3 चेंडू मध्ये 9 रनांची आवश्यकता. अटाटटीचा सामना कुटेगल्ली वर्सेस दांडेश्वर. 3 चेंडू मध्ये 9 धावा. आणि कुटेगल्ली आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करत आहे. 3 चेंडू मध्ये 9 धावा. 4था चेंडू मार्गस्थ. उत्कृष्ट डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या झाली 31. 2 चेंडू मध्ये 8 धावा. अटाटटीचा सामना पाहायला भेटत आहे आपल्याला 40+ मध्ये दांडेश्वर वर्सेस कुटेगल्ली. उत्कृष्ट गोलंदाजी विरू नामे यांची. निर्धाव राहिला चेंडू. शेवटचा चेंडू. 1 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे दांडेश्वर संघाला विजयी होण्यासाठी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे विरू नामे आपल्या संघासाठी. स्ट्राईकवर आहेत भाऊ आणि डिक्लेअर साईडला 2 रन आणि कुटेगल्ली यांचा विजय झालेला आहे.